नमस्कार. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी कडून सुरू आहे. पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोबाईल कॉल्स डिटेल्स महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याच्या मोबाईल फोनबाबत मोठी अपडेट समोर निघून आली आहे. तर दुसरीकडे कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप मोकाट असून त्याचा शोध घेतला जात आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासह 2 कोटी रुपयांची खंडणी, मारहाण आणि अॅट्रॉसिटी गुन्ह्यांचा तपास सीआयडी कडून सुरू आहे. हत्या प्रकरणात 7 आरोपी अटकेत आहेत, तर कृष्णा आंधळे हा आरोपी 9 डिसेंबर 2024 पासून फरार आहे. त्याच्या शोधासाठी सीआयडीने विविध पथके तयार केली असून शेजारच्या राज्यातही त्याचा शोध सुरू आहे. सीआयडीला संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्याच्या संबंधित गुन्ह्यातील एक आरोपी पकडण्यात अजूनही यश आलेलं नाहीये. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 5 मोबाईल जप्त केले आहेत. हे सर्व मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मात्र आरोपी विष्णू चाटे याच्या मोबाईलबाबतचे गूढ अजूनही वाढलेलेच आहे. विष्णूने अद्याप आपला मोबाईल सीआयडीला सोपवलेला नाही. फरार असताना आपण मोबाईल नाशिकमध्ये फेकून दिला असल्याचं विष्णूने सांगितले आहे. मात्र हा मोबाईल नेमका कुठे फेकला हे आपल्याला आठवत नाही असं देखील तो म्हटलेला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोबाईल फोन हा महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. सीआयडी कडून संतोष देशमुख यांची हत्या झालेल्या ठिकाणावरून कोयता, वायर, काठी आणि अशी हत्यारे जप्त केली आहेत आणि 5 मोबाईल फोनही जप्त केले असून फॉरेन्सिक शाळेमध्ये पाठविण्यात आलेले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोबाईल फोन महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. संतोष देशमुख हत्येवेळी आरोपींनी मारहाण करताना केलेले कॉल, व्हिडिओ कॉल असतील किंवा विष्णू चाटेला केलेला कॉल आणि 2 कोटी रुपयांची खंडणी आणि अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी विष्णू चाटेच्या मोबाईलवरूनच दिली आहे का याचा तपास करण्यासाठी विष्णू चाटेचा मोबाईल फोन अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हत्या प्रकरणातील तपासात मोबाईल फोन महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र विष्णू चाटे याचा मोबाईल फोन अजूनही ताब्यात आलेला नाहीये. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.